कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, आय सॉ दॅट रिपोर्ट. मी तो रिपोर्ट पाहिला. आय सॉ दॅट रिपोर्ट. आय सॉ दॅट रिपोर्ट. मी तो रिपोर्ट पाहिला. मी तो रिपोर्ट पाहिला. हे कोणत्या काळामधलं वाक्य आहे? तर हे साध्या भूतकाळामधलं वाक्य आहे. कारण कर्त्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे? क्रियापदाचं हे दुसरं रूप घेतलेलं आहे. पहिलं रूप कोणतं आहे? तर पहिलं रूप सी सॉ आणि तिसरं रूप सीन. तर याच्यापैकी आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेतल्यामुळं हा साधा भूतकाळ आहे. आय रोट धिस बुक. आय रोट धिस बुक. मी हे पुस्तक लिहिले होते. मी हे पुस्तक लिहिले होते. हा सुद्धा कोणता आहे? साधा भूतकाळ आहे. राईट रोट रिटन. तर हे आपण राईट हे क्रियापद घेतलेले आहे आणि राईटचं दुसरं रूप रोट हे लिहिलेलं आहे. वी बाथ लाईक इच अदर. वी बाथ we both like to each other. Like to each other. आम्ही दोघे एकमेकांना आवडतो. चौथं सेंटेन्स, let us live early. Let us live early. Let us live early. लवकर निघूया. I miss those days. I miss those days. मला त्या दिवसांची आठवण येते. मला त्या दिवसांची आठवण येते. This is not for fear. This is not fair. This is not fair. हे योग्य नाही. हे योग्य नाही. Number 7. What would you like to have? What would have? What would have? What would you like to have? तुला घ्यायला काय आवडेल? Number 8. What would it happen today? Is happened today.
इट हॅपन्ड टुडे. आज काय घडलं? आज काय घडलं? नंबर 9. आय वॉन्ट टू न्यू कोट. न्यू कोट. आय वॉन्ट अ न्यू कोट. आय वॉन्ट अ न्यू कोट. मला नवा कोट हवा आहे. आय डोंट रिमेंबर एनिथिंग. आय डोंट रिमेंबर. आय डोंट रिमेंबर एनिथिंग. मला काहीही आठवत नाही. या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.